तर जाऊया सामन्याकडे. एमडॉक संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं, त्यामध्ये पहिला चेंडू टाकण्यास सज्ज होतो एक नामवंत गोलंदाज. पहिला चेंडू स्लोवर चेंडू टाकला तो सूरज यानं एक स्लोवर चेंडू टाकून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारलेला फटका. 1 रन वरती समाधान मानावं लागलं. या 1 धावसंख्येनं खातं खोललं. अभि यानं वैयक्तिक 1 धावसंख्येनं खातं खोललं. स्ट्रायकर फलंदाज तो तुषार. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. तसाच एक नामवंत गोलंदाज सूरज राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू टाकला, खूप दूरवरती चेंडू ठेवला गेला. ग्रास पिच आणि माती पिच म्हटलं की याच पद्धतीचा फरक असतो. ग्रास पिच वरती अशा प्रकारची गोलंदाजी जर केली, खूप दूरवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न जर केला तर फलंदाजाला थोडंसं बीट केलं जातं, कारण अशा प्रकारची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण आहे. बॉलला थोडासा वेग देण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, अनुभवी गोलंदाज आहे. ग्रास पिच आणि माती पिचचा त्याला पुरेपूर अनुभव आहे, त्यानुसार तो गोलंदाजी करतोय. एक अप्रतिम चेंडू टाकला गेला, फलंदाजाला जखडून ठेवला. एक निर्धाव चेंडू. सूरज एक नामवंत गोलंदाज, त्याचा बेस्ट परफॉर्मन्स बघितलं तर 2 षटकं 5 धावा 3 विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू टाकला 30 यार्ड सर्कलच्या आज चेंडू होता. चांगली फेकी करायचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षणाचा, परंतु चेंडू काय एसटी वरती आढळला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण केलं, तो 1 रन काय वाचू शकला नाही. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 2 रन. चालू सामना तो एमडॉक्स विरुद्ध एमके. त्यामध्ये एमके स्पोर्ट क्लब हा संघ सुद्धा एक नामवंत संघ आहे. त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी करण्याची क्षमता भरपूर आहे. कोणताही फलंदाज जरी बाद झाला, विकेट पडली, तरी त्यानंतर येणारा फलंदाज एक मोठा धुवेदार फलंदाज आहे. तर बघूया पंचांचं शेअर काय होतंय. अवांतर चेंडू आणि अवांतर चेंडू नंतर संघाच्या धावसंख्येचे बदल. संघाची धावसंख्या दिली ती 3 रन. चालू सामना तो 8 षटकांचा. त्यामध्ये 8 षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल हे फलंदाजाला पूर्णतः माहीत असणं फार गरजेचं आहे. आउटफील्ड बघितलं तर पूर्णतः चारी बाजूला ग्रास, हिरवळ ग्रास आहे, त्यामुळे जास्त चेंडू वेगात बाउंड्रीच्या दिशेला चेंडू जाणं म्हणजे फार अवघड आहे. खूप दूरवरती चेंडू ठेवून थोडासा हलका चेंडू टाकला गेला. इनस्विंग चेंडू, फलंदाज मिडविकेटच्या दिशेला मारायच्या प्रयत्नामध्ये बीट झाला, त्याच्या शरीरावरती येऊन चेंडू आदळला. त्यामुळे निर्धाव चेंडू, अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे, कारण मोठी पार्टनरशिप करावी लागेल. परंतु पहिल्या विकेटची पार्टनरशिप करत असताना बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण कशा प्रकारे हाताळतो त्या पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल, परंतु विकेट न जाता. परंतु थोडासा गोलंदाज अनुभव असल्यामुळे तो ओव्हरपिच चेंडू टाकत नाही, त्यामुळे फलंदाज पूर्णतः जखडून राहतो. ओव्हरपिच चेंडू टाकला, परंतु लालच होता चेंडू, स्लोवर चेंडू टाकला गेला. फलंदाजाला असं वाटलं की आपल्याला पूर्णतः ओव्हरपिच चेंडू, बॅटफूट चेंडू येईल, आपण त्याचा पुरेपूर समाचार घेऊ शकेल, परंतु गोलंदाज चतुर निघाला. त्याने स्लोवर चेंडू, फ्लाटी चेंडू टाकला आणि द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज जखडून राहायला गेला. त्यामुळे त्याचा स्ट्रोक मारण्याचा विनाळ पूर्णतः बदलला गेला. एक निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकतोय तो सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी, पहिला षटक टाकतोय. लेग साईडच्या दिशेला चेंडू टाकला गेला, ऑन साईडला तो पंचांच्या नजरेत तो काही चुकू शकणार नाही. अवांतर चेंडू दिला गेला. या अवांतर चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 4. अवांतर चेंडू टाकल्यानंतर पुढील चेंडू कशा प्रकारे पडला पाहिजे गोलंदाजाला सुद्धा माहित असणं फार गरजेचं आहे, कारण यानंतरचा चेंडू जर 30 सर्कलच्या पॉवर प्ले मधून जर बाहेर चेंडू मारला तर तो चौकार किंवा षटकार जाऊ शकतो. तर बघा कशा प्रकारची गोलंदाजी करतो तो सूरज. चॉपी चेंडू टाकला, बॅटची कट घेऊन गेला थडम्याच्या दिशेला, पण तो क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे एसटीवरती चेंडू आणण्याचा प्रयत्न. द्विधा मनस्थितीमध्ये पहिला प्रयत्न हुकला, दुसऱ्या प्रयत्नामध्ये एसटीवरती स्वतः गोलंदाजाने चेंडू आदळला, परंतु फलंदाज पूर्णतः आपल्या क्षेत्र शाबत. षटकाची समाप्ती. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 5 रन, सॉरी 6 रन. सूरज चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये, त्यानं दर्जेदार गोलंदाजी केली, कोणत्या प्रकारचा चौकार षटकार मारू दिला नाही आणि ज्या पिचला गोलंदाजी पाहिजे त्यानुसार तो गोलंदाजी करतोय. माझ्या समोर सागर कोळी एक नामवंत बेस्ट क्रिकेट समालोचक आहेत, आता नुकतेच पदार्पण केले. त्यांना आतापर्यंत कित्येक तरी स्पर्धेमध्ये समालोचन केलेलं आहे आणि त्यांचा अनुभव हा खूप मोठा अनुभव आहे. त्यांच्या समोर मी स्वतः आहे, राजन दिवे. तर बघूया दोघांचा अनुभव कशा प्रकारचे होते. तर नवीन गोलंदाज चिरंजीवी. एक मिनिट सागर कोळी सर करतील आता कॉमेंट. चला, नवीन गोलंदाज येतोय
आणि आता गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत चिरंजीवी. साऊथ फिल्मचा चिरंजीवी. प्रत्येक पिक्चर जसा हिट देतो हा गोलंदाज प्रत्येक बॉल हिट देईल का? पहिल्या चेंडूवरती फसवण्याचा प्रयत्न केला होता, पण येथे नो मॅन्स लँड मध्ये नक्कीच चेंडू जाऊन लँड करतोय. याच पद्धतीने एक धाव देखील इथे पूर्ण होतंय. होतीये चिरंजीवी आहे तो गोलंदाजी मार्कवरती. सध्याला सुरू असलेला सामना एम के युवा मंच म्हणजेच महेश कामते युवा मंच वर्सेस एम डॉक्स. यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळलेला लेग साइडला खेळलेला फटका. डीप मिड विकेट मध्ये खेळाडू उपलब्ध. यासोबत टिपलाय हा झेल. उत्कृष्ट असा झेल. फटक्यामध्ये कोणतीही कमी नव्हती. उत्कृष्ट असा टिपलेला हा झेल. एक खेळाडू बाद होऊन तंबूत परतताना. चिरंजीवी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्या संघासाठी करताना जी जबाबदारी कर्णधार यांनी थोपवली होती त्या कर्णधारावरती खरा उतरताना चिरंजीवी. महेश अण्णा कामटे संघ फलंदाजीसाठी पहिल्यांदा उतरतोय मात्र नक्कीच, पण पॉवर प्ले मध्ये पहिल्या विकेटचं पतन येथे नक्कीच झालेलं. एक गडी येथे बाद नक्कीच झालेला आहे. आणि सन्माननीय महेश कामटे सर यांची उपस्थिती येथे लाभलेली आहे. छत्रपती प्रीमियर लीग मध्ये आमचे राजे सन्माननीय महेश कामटे सर यांचे भव्य दिव्य स्वागत. सन्माननीय महेश कामटे सर यांच्या सोबत आयोजक सन्माननीय स्वप्नील कामटे सर. दत्ता सुरवसे आता आलेले आहेत फलंदाजी मार्कवरती. पहिला गडी जो बाद झालेला होता अभि शाहू 3 चेंडूंमध्ये 2 धावा करून बाद झाला होता. अभि त्यानंतर फलंदाजीसाठी 1 डाऊन स्ट्राईक वरती आलेले आहेत दत्ता सुरवसे. गोलंदाजी मार्कवरती आहेत चिरंजीवी. 3 चेंडूंमध्ये 1 धाव यांनी आतापर्यंत 2 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. एक गडी बाद केलेला आहे. सन्माननीय महेश कामटे सर यांची उपस्थिती मैदानात राबलेली आहे. त्यांच्या सोबत आपल्या समवेत आहेत सन्माननीय स्वप्नील कामटे सर. एक गडी मात्र नक्कीच बाद झालेला आहे. राह कठीण हो जितनी संकल्प मजबूत हो मेरा, नजर कमजोर हो जाए नजरिया मजबूत हो मेरा. याच पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला इथे नक्कीच खेळावं लागणार आहे. एकानंतर एक फटकेबाजी भले विकेट लागले असतील तरी तुम्हाला गोलंदाजी संघाला झटके नक्कीच द्यावे लागणार आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीचा होणारा हा सामना, क्रिकेटचा हा सामना. आणि सन्माननीय महेश कामटे सर आज यांची उपस्थिती येथे राबलेली आहे. यांचा येथे प्रथम सत्कार करण्यात यावा. त्यांना भगवे वस्त्र येथे नक्कीच प्रदान करण्यात यावे. तर सन्माननीय स्वप्नील कामटे सर मी आपणास विनंती करतो की शिवभक्त सन्माननीय स्वप्नील कामटे सर, व्हिडिओ सर, कॅमेरामॅन जरा यहाँ फोकस करो. ओके, सन्माननीय स्वप्नील कामटे सर, शिवभक्त सन्माननीय स्वप्नील कामटे सर येथे शिवभक्त महेश कामटे सरांचा सत्कार करताना आणि आपण सर्व शिवप्रेमी येथे क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद लुटताना. प्रथम येथे नाणेफेकचा कौल जिंकला होता एम डॉग संघाने. एम डॉग संघाने प्रथम आमंत्रित केलेला आहे फलंदाजीसाठी
MK संघाला म्हणजेच महेश अण्णा कामटे संघाला आणि सन्माननीय महेश अण्णा कामटे यांची पण उपस्थिती या मैदानावरती झालेली आहे. यांच्या नजरेसमोर दिव्य दृष्टी समोर होणारा हा सामना आणि चांगला चेंडू मैदानात सामना सुरूच. दत्ता सुरवसे यांनी मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता पण निर्धाव पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. गोलंदाजी मार्कवरती चिरंजीवी 4 चेंडूंमध्ये मात्र 2 धावा देऊन एक गडी मोबदल्यात त्याने बाद केलेला आहे. चांगली गोलंदाजी एमडॉक्सच्या या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुढील चेंडू आपण पाहूया. चिरंजीवी टू दत्ता आणि उत्कृष्ट चेंडू. जर आपण चिरंजीवीची बॉलिंग ऍक्शन पाहतोय ना तर कुठे ना कुठे ती सोहेल तन्वीरची आठवण नक्कीच काढून देतोय. IPLच्या पहिल्या सीझनचा पहिल्या हंगामाचा जो गोलंदाज होता सोहेल तन्वीर, पाकिस्तान संघाला नक्कीच तो रिप्रेझेंट करत होता पण राजस्थान रॉयल कडून संघासाठी कामगिरी अतिशय सुवर्ण आणि सुरेख केली होती. आपण तशीच ऍक्शन येथे पाहतोय आणि यावेळेस खेळाय पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेला खेळाडू तेथे नक्कीच उपलब्ध. एक धाव मिळते आणि खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव भेटेल का? बाद होण्याचे चान्सेस ते जास्ती होते पण चांगला कॉल स्ट्रायकिंग यांच्या बॅट्समन कडून. तर याच पद्धतीने येथे होतीये दुसऱ्या षटकाची समाप्ती. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 9 गडी, 9 धावा 1 गडी बाद. 9 धावा 1 गडी बाद. आणि आता पाहूया पुढे गोलंदाजीसाठी कोण येतोय. तिसरं षटक घेऊन आणि कर्णधाराने तोपवली विकास याच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी, गोलंदाजीची जबाबदारी. विकास आलेले आहेत, गोलंदाजी मार्कवरती आहेत विकास यांना आता विकेट्स घेऊन करावा लागणार आहे नक्कीच विकास, कारण की थोडासा कुठे ना कुठे संघ फसलाय. महेशांना कामटे संघ 2 षटकांमध्ये आलोक यांच्या संघाच्या फक्त 9 धावा झालेल्या आहेत आणि आता फिल्डिंग ओपन झालेली आहे. तर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर नक्कीच दिसणार आहेत. तर गॅप शोधून फटकेबाजी नक्कीच करावी लागणार आहे. पुढील चेंडू विकास घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. दत्ता सुरवसे आहे स्ट्राईक वरती. ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला हा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. चांगली सुरुवात नक्कीच. चला वळूया पुढील चेंडूकडे. हवेत पाठवलाय हा चेंडू. पाहूया कॅच होतो का नाही. उत्कृष्ट असा डीप मध्ये टिपलेला झेल, उत्कृष्ट असा टिपलेला हा कॅच. सूरज यांनी घेतलेला हा झेल. आणखीन एक खेळाडू महेश अण्णा कामटे संघाचा बाद होऊन तंबूत परतताना आणि संघाची परिस्थिती येथे थोडीच नक्कीच बिकट झालेली आहे आणि गोलंदाजी फारच तिखट झालेली आहे. आणि आता पॅडीला थोड्याशा धावा नक्कीच कराव्या लागणार आहे. एवढा मोठा नावाजलेला संघ आहे महेश अण्णा कामटे. या संघाला आता धावफलकावरती धावा आणणं नक्कीच गरजेचं. विकास जगदाळे आहेत गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू कोणत्या प्रकारे हाताळतायत. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू होता, बॅक ऑफ द लेन चेंडू होता पण पुन्हा एकदा असक्षम राहिलाय हा खेळाडू. हिट करण्यापासून वंचित राहिलाय हा खेळाडू. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला इथे विकास जगदाळे याच्याकडून नक्कीच पाहायला मिळते. विकास जगदाळे आणि यांनी या क्षणी संघाचा विकास नक्कीच केलेला आहे. पाहूया आपण पुढील चेंडूकडे. यावेळी
ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक खेळाडू फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये झालेला आहे. बाद एकानंतर लागणारे एक झटके गोल्डन डक वरती बाद झालेला आहे. येथे प्रदीप कामटे उर्फ पॅडी याला भोपळाही फोडता आलेला नाहीये. गोल्डन डक वरती बाद होऊन तंबूत परतताना पॅडी. आणि आता अलोक वरती वाढती जबाबदारी, संघाची जबाबदारी वाढती अलोक वरती. आणि पण पाहूया फलंदाजीसाठी येतोय विशाल. आता एका खेळाडूला या संघाचा संकट मोचक बनून नक्कीच जावा लागणार आहे. कोण ठरेल तो संकट मोचक खेळाडू? अलोक शोधत आहेत आपल्या संघाचा संकट मोचक खेळाडू. वळूया आपण पुढील चेंडूकडे. लाईन टू लाईन केलेली गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला अतिरिक्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाजाकडे कोणतंही उत्तर येथे दिसत नाहीये. आणि आता विकास वाटचाल करत आहे आपल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूकडे. 5 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आलेले आहे. काय हे या सामन्याचं, या टुर्नामेंटची पहिली मेडन ओव्हर ठरू शकते का? विकेट मेडन ओव्हर. हवे चेंडू, तिसरी विकेट भेटेल का पाहूया. आणि तिसरा गडी देखील बाद झालेला आहे. ओव्हर हॅट्रिक या षटकाची पूर्ण झालेली आहे आणि पहिली विकेट मेडन ओव्हर. विकास जगदाळे ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय, अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी करतोय, जी धुरा आपल्या संघाने, आपल्या कॅप्टनने आपल्या गोलंदाजावरती सोपवली होती, ते तिथे यशस्वीरित्या काम करताना विकास जगदाळे सुरेखरित्या ते षटक टाकताना. याच पद्धतीने तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. 3 षटकानंतर 9 धावांवरती 4 गडी बाद. पण खचायचं नाहीये, हरायचं नाहीये, कारण की स्वतःला इथे नक्कीच सांगणं गरजेचं, मी अजून हरलेलो नाहीये, कारण सामना अजून संपलेला नाहीये. का? याचं एक मोठं कारण म्हणजे आपले सन्माननीय महेश कामटे सर आपल्या सोबत येथे उपलब्ध नक्कीच आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय अनिकेत. अनिकेत याला साजेशी कामगिरी करणं नक्कीच गरजेचं, कारण की ज्या पद्धतीची आतापर्यंत गोलंदाजी झालेली आहे, वर्चस्व गाजवलेलं आहे, वर्चस्व दाखवलेलं आहे गोलंदाजी संघाने, याच पद्धतीची गोलंदाजी पुढे देखील कायम ठेवणं नक्कीच गरजेचं. पाहूया हे गोलंदाज याच पद्धतीची गोलंदाजी करतायत का, विकेट्स मिळवतायत का, की फलंदाजी संघ. आता फलंदाजी संघाला जरा सामना जिंकायचा आहे, कुठे ना कुठे कमबॅक करणं फार गरजेचं. जेव्हा मी दोन्ही कॅप्टनचा एक इंटरव्ह्यू घेतला होता, एका साईडला आलोक सर होते आणि एका साईडला दुसरे कर्णधार होते अक्षय भेगडे. जेव्हा अक्षय भेगडे यांना मी विचारलं की तुम्ही किती धावांमध्ये यांना गुंडाळणार, तेव्हा अक्षय भेगडे यांनी एक कॉन्फिडन्स, त्यांच्या डोळ्यामध्ये तो कॉन्फिडन्स दिसत होता की आम्ही 40 धावांच्या आतच या संघाला ऑल आउट करू. आणि आता तसं पाहायलाही मिळतंय. अक्षय भेगडे, जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं, जो डायलॉग आपण अक्षय कुमार यांच्याकडून ऐकला होता, तो डायलॉग अक्षय भेगडे यांच्याकडून पाहायला मिळतोय. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मागील षटक नक्कीच विकेट मेडन ठरलेलं होतं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आलाय पुढील षटक घेऊन. पाहूया अनिकेत. यावेळी हवे चेंडू कॅच झाला पाहिजे, पण कॅप्टन अक्षय यांनी सोडलाय हा झेल, बसला नाहीये मेल. या कारणास्तव एक रन येथे नक्कीच मिळेल. आणि राज रणदिवे सर जेव्हा
समालोचन कक्षामध्ये असतात, तिथून सामना पाहतात, एक प्रेशर समालोचकांवरती नक्कीच असतो. शब्दांची चूक नाही झाली पाहिजे आणि अपील केलेली आहे, ते कॉट बिहाइंड झालेला आहे. आणखीन एक खेळाडू, एकानंतर एक खेळाडू तंबूत परतताना संजय डांगे यांनी अप्रतिम टिपलेला झेल विकेटच्या पाठीमागे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अनिकेत खंडागळे यांनी दाखवलेली आहे. अवघ्या तिसऱ्या चेंडूवरती एक धाव देत एक गडी देखील येथे मोबदल्यात बाद केलेला आहे. एकानंतर एक संघाला लागणारा फटका. अवघ्या 10 धावांवरतीच अर्धा संघ तंबूत परतलाय. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे एम डॉक्स संघाकडून, या संघाने वर्चस्व दाखवलेलं आहे. आणि या संघाचं आतापर्यंत जर आपण वैशिष्ट्य पाहतोय ना, तर दर्जेदार गोलंदाजी नाही. एकानंतर एक गोलंदाज येतोय, विकेट्स घेतोय, पुढील गोलंदाजाला चान्स देतोय, पण फलंदाजाचे अजूनपर्यंत हात पिवळे पाहायला मिळत नाहीये. शफल केलाय, रूम बनवलीये, पंचांचा इशारा वाईड असणार आहे का, नसणार आहे. तर निर्धाव पद्धतीचा चेंडू. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दीपक डांगे गोलंदाजीसाठी जेवढा फेमस आहे तो अजूनपर्यंत आलेला नाहीये. दीपक डांगे दाखवायला येणारे आपला पराक्रम अनिकेत नंतर पाहूया कोणत्या पद्धतीची खेळी दीपक पण करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रूम बनवून खेळलेला, यावेळी स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला खेळाडू तिथे उपलब्ध. आणखीन एक खेळाडू होतोय बाद. एकानंतर एक विकेट्स मैदानाच्या बाहेर जाताना महेश अण्णा कामटे संघ या क्षणी डगमगतोय, धावांसाठी झुरतोय, भिडतोय, लढतोय, पण धावा कोणत्याही पद्धतीने येत नाहीये. पण गोलंदाजी संघ पूर्णपणे वर्चस्व दाखवतोय, लढतोय, फलंदाजांना बाद करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन नक्कीच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. ते एक म्हणतात ना संस्कृत मध्ये, सारल्य शक्तीम पक्षो यच्छति, म्हणजे इमानदारी ताकदला पंख नक्कीच देते. आणि तेच इमानदारीने जे कार्य आज हे गोलंदाज करत आहेत, म्हणजे फक्त सामने जवळ आलेले आहेत म्हणून हे प्रॅक्टिस नव्हते करत, तर आधीपासून हे गोलंदाज प्रॅक्टिस करत होते. आणि त्याचं जे उदाहरण त्यांनी दाखवलेलं आहे ना, म्हणजे इमानदारीने जे पंख मिळाले आहेत, यांच्या पंखांना एक नवीन ताकद मिळालेली आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला इथे नक्कीच पाहायला मिळालेली आहे. पुढील चेंडू आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू, फलंदाज पूर्णपणे बीट. याच पद्धतीने पंचांचा षटक समाप्तीचा इशारा. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकानंतर महेश अण्णा कामते संघ डगमगताना, लडकडताना बनवतोय धावफलकावरती मात्र 10 धावा आणि 6 गडी मोबदल्यात बाद देखील झालेले आहेत. आणि गोलंदाजीसाठी आपले नेत्र ज्यांची वाट पाहत होते, प्रतीक्षा करत होते, असे दीपक डांगे आलेले आहेत गोलंदाजी मार्फतवरती. अक्षय भेगडे यांनी एकानंतर एक मिसाईल दागलेली आहे. असं वाटतंय की M416 नंतर AKM नंतर DP16, एकानंतर एक मिसाईल येथे टाकताना अक्षय भेगडे. चला, आणि अंडर 19 आणि अंडर 23 लेदर बॉल महाराष्ट्रासाठी रिप्रेझेंट करणारे अक्षय भेगडे आज टेनिस मध्ये येथे वर्चस्व दाखवताना. अक्षय भेगडे या गोलंदाजाबद्दल जर सांगायचं झालं, दीपक डांगे या गोलंदाजाबद्दल जर सांगायचं झालं, अंडर 19 आणि अंडर 23 लेदर बॉल मध्ये यांनी आपलं वर्चस्व नक्कीच दाखवलेलं आहे आणि गाजवलं देखील आहे दीपक डांगे. डावखुरा हा गोलंदाज, चांगली गोलंदाजी, फलंदाजाला कोणताही चान्स देत नाहीये. लाईन अँड लेंथ वरती प्रॉपर विकेट्स मिळो ना मिळो, पण गोलंदाजी आपण याची नक्कीच पाहू शकतोय.
आणि दीपक बद्दल जर सांगायचं झालं तो टेनिस बॉलच्या मॅचेस खेळत नाही, लेदरच्या जास्ती मॅचेस खेळतो, पण मैदानाचा एक्सपिरियन्स त्याला भरपूर, म्हणून कॉर्पोरेट मध्ये ते चांगली इनिंग करताना. चला यावेळी डीप मिड विकेटच्या दिशेला खेळलाय हा फटका, एक मात्र धाव ते नक्कीच मिळणार आहे. आणि स्वतःला पूर्णपणे झोकून गोलंदाजी करतोय दीपक डांगे. आणि कट लागून हलक्या हाताने फर्स्ट स्लिप कडे जाणारा चेंडू डायरेक्ट थ्रो असता तर टच अँड गोचा चान्स असता का, दुसरी धाव मिळेल का, आणि पूर्ण रूपी मिळेल दुसरी धाव देखील येते. पूर्ण होतीये थोडीशी मिसफिल्डिंग, त्यानंतर आलेला नव्हता बॅकअप, या कारणास्तव 2 धावा मिळत आहेत. 2 धावांसोबत वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वरती. दीपक डांगे विकेट्स येते सर्च करतायत. अजून देखील 2 चेंडू राहिलेले आहेत. दीपक डांगे यांचे 4 चेंडूंमध्ये एकूण 4 धावा दिलेल्या आहेत दीपक डांगे यांनी. पुढील चेंडूकडे आपण वळूया. स्क्वेअर लेगला खेळलेला फटका आणि विकेटची जी तलाश होती ती इथे पूर्ण होताना दीपक डांगे येथे आपली गोलंदाजी दाखवताना. आणखीन एक खेळाडू बांधून तंबूत परतताना. 14 धावांवरती पूर्ण 7 गडी बाद झालेले आहेत. आता टेल एंडर आलेले आहेत फलंदाजीला. संघाचे कर्णधार आलोक आलेले आहेत फलंदाजीला, आणि फिनिशर आहेत आपल्या संघाचे जर्सी नंबर 7. जर्सी नंबर 7 म्हणजे आपल्याला एकच खेळाडू आठवतो, आणि तो म्हणजे माही, म्हणजे भारताचा एक स्टार कॅप्टन, एक स्टार खेळाडू महेंद्र सिंग धोनी. आपण जेव्हा माहीचा पिक्चर पाहत होतो MS धोनी, तेव्हा त्यामध्ये एक वाक्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळायचं की माही मार रहा है, माही मार रहा है. पण का आज हा 7 नंबर जर्सी घालून आलोक जो कर्णधार आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळेल का की आलोक मार रहा है? कारण की अजून देखील 13 चेंडूंचा सामना, 19 चेंडूंचा सामना नक्कीच शिल्लक. आणि जर संघाची परिस्थिती अतिशय बिकट, 14 धावांवरती 7 धावा, आणि गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं अतिशय तिखट. आणि यावेळी स्ट्राईक करण्याचा होता हा प्रयत्न, फसलाय हा प्रयत्न. पुणे टेनिस बॉल विश्वामध्ये एक सर्वात सुप्रसिद्ध संघ आहे आलोक 11, आणि त्या संघाचे संघ मालक आलोक आलेले आहेत 9व्या क्रमांकावरती फलंदाजी करायला. संघ मालक आलोक आलेले आहेत. यांची खेळी, यांची बॉलिंग आणि यांची बॅटिंग याबद्दल चर्चा पूर्ण महाराष्ट्रात नक्कीच व्हायची. आज संघ मालक आहेत अमोल. कोणत्या प्रकारची खेळी करतात आज अमोल आपण पाहूया. महेश कन्ना कामटे संघासाठी गोलंदाजी मार्क वरती येतोय आता ऋषी. पाहूया पुढील चेंडू, आणि चांगल्या टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉल मध्ये कमीत कमी 5 ते 6 इंचेस डिफरन्स येते, डिस्टन्स येथे पाहायला मिळतोय. या पद्धतीने निर्धाव चेंडू हा नक्कीच असणार आहे. तर धावसंख्या राहील स्थगित 14 धावा, 5.1 षटक झालेले आहे. पुढील चेंडूकडे आपण वळूया. ऋषिकेश कदम आहे गोलंदाजी मार्क वरती, और ऋषिकेश कदम के कदम बढ़ते हुए और बल्लेबाजों पे ये चढ़ते हुए, और बल्लेबाज के सर पे बैठ के गेंदबाजी करते हुए, पर कोई जवाब नहीं यहाँ पे बल्लेबाजी टीम के पास. जिस अंदाज में अब तक हमें एमडॉक्स की गेंदबाजी देखने मिली है, कमाल कर दिया है, धमाल मचा दिया है एमडॉक्स टीम ने. और कप्तान अक्षय काफी खुश जरूर होंगे अपने टीम के कप्तान परफॉर्मेंस से. इस बार मारना चाहते थे, हल्के हाथों से खेला जरूर, डायरेक्ट टच एंड गो का चांस, पर 1 रन यहाँ पे जरूर पूरा किया जाएगा. आलोक अब आए हैं स्ट्राइक पे. इनका नाम जितना बड़ा है, क्या काम भी उतना बड़ा यहाँ पे देखने मिलेगा, या ये विकेट फेंकने मिलेगा? अगली गेंद पे हम जरूर देखते हैं. अगली गेंद ऋषि टू आलोक. This time plays to the gap, plays in the gap, but the fielder is there in the deep, but fielder collects the ball, throws the ball, but batter is going to collect 2 runs. तो इन 2 रनों के साथ स्कोर कार्ड पे हमें हल्की सी मूवमेंट जरूर दिखती हुई. आलोक is going to prove himself on the next ball.
he knows that team right now team has been collapsed. So he is searching the runs. Can he search few more runs in this over? Next ball. This time in the air, but nobody is there to collect the ball. Ball will land in no man's land, but fielder is coming under it. And again, 2 runs has been completed. With this 2, score moves to 19 runs. Still 1 delivery left of this over. Still 1 delivery left of this 6 over. Let's see. And Alok know how to take the single, because right now no batter is able to collect the run. But Alok is finding the runs, is finding the gap, collecting few runs. Last ball of this over, Rishi this time plays to the leg side, and he will finish this over with single. So he is ready again to face next over. So after 6 overs, score moves to 20 runs with loss of 7 wickets. Mahesh Anna Kamte team is moving with single and doubles. But right now the main question is, are these runs are enough on the scoreboard? Can they save this match when they are coming to ball? आणि आता सध्याला अलोक 11 संघाचे संघ मालक अलोक 11 टेनिस क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला संघ अलोक सर आहेत स्ट्राईक वरती. क्षमा असावी, मी त्यांना अलोक बोलतोय, ते कॉमेंटेटरचं काम असतं की नावानेच आपण त्यांना हाक मारावं, पण अलोक सर हे आमचे नक्कीच असणार आहेत. आलोक सरांना एक वाक्य नक्कीच सांगावं लागेल की जो बाहर की सुनता है वो बिखर जाता है, और जो मन के अंदर की सुनता है वो सवर और निखर जाता है. यहाँ पे आलोक सर को खुद को संवारने की जरूरत और टीम को निखार लाने की जरूरत. उसी अंदाज में यहाँ पे हमें देखने मिले भी है आलोक सर. चलो हम बढ़ते हैं अगली गेंद की ओर. गेंदबाजी मार्ग पर है सूरज गुप्ता, जिन्होंने पहले ओवर में 7 रन यहाँ पे जरूर दिए थे. अगली गेंद, इस बार फिर एक बार हवा में शॉट खेलना चाहते थे आलोक, पर नहीं, मिस कर बैठे. और यहां पे अक्षय भेगड़े, इनकी जो मैंने बात की थी, तारीफ की थी, जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं. लगता है आज अक्षय कुमार की ये राउडी राठौड़ वाली मूवी देख के आए थे. 40 रन के अंदर ही रोकने का प्रयास कहा था और कर रोक भी रहे हैं. कमाल की गेंदबाजी यहां पे. अगली गेंद हवा में खेला है शॉट, मिड विकेट की दिशा में, खिलाड़ी वहां पे तैनात, पर मिलेंगे पूरे 6 रन, 4 रन. इस बार खेल लिया है लॉन्ग ऑन की दिशा में, पूरे मिलेंगे 4. कड़ा किया है प्रहार. तो इन 4 रनों के साथ अब जब से आलोक आए हैं ये स्कोर कार्ड बढ़ता हुआ. इस बार लेग साइड की शॉर्ट लेग में जाती हुई ये गेंद मिलेगा 1 रन. और मैं अगर गेंदबाजों की बात करूं तो उन्होंने फील्डर हर दिशा में तैनात करके रखे हैं. अभी भी मैं अगर बात करूं सूरज गुप्ता की, तो अच्छी गेंदबाजी यहां पे जरूर कर रहे थे सूरज गुप्ता. आलोक को पूरी तरीके से अपने जाल में फंसा के भी लिया था, पर जिस अंदाज में यहां पे कैच ड्रॉप हुआ उसके चलते वहां पे 4 रन जरूर मिले. तो अक्षय थोड़ा सा नाखुश जरूर रहेंगे, एक सजेशन जरूर देते रहेंगे कि किस अंदाज में फील्डिंग करनी है, क्योंकि हर एक रन यहां पे जरूर इंपॉर्टेंट. इस बार खेला है हल्के हाथों से, 1 रन यहां पे जरूर चुरा लेंगे. कवर्स की दिशा में भी खिलाड़ी वहां पे मौजूद. इस 1 रन के चलते 27 रन. और अभी भी 2 गेंदें बची हैं, और भी इस ओवर की 2 गेंदें आलोक के पास है. और आलोक जब से आए हैं एक बाउंड्री के सहायता से 10 रन जरूर बनाते हुए. मारना चाहते थे, मिस कर बैठे, क्योंकि अतिरिक्त उछाल जो मिला है यहां से, उस उछाल से चकमा खाते हुए बल्लेबाज आलोक. और इतनी अच्छी गेंद हमें सूरत से देखने मिल रही है कि टेनिस बॉल का जो मटेरियल यूज किया है ना, वो आलोक के नाक के पास से सूंघते हुए जा रहा है.
इस बार डॉट डिलीवरी वेरिएशन यहां पे कटर गेंद डालते हुए, इसी के चलते ओवर की होती है समाप्ति। 7 ओवर की होती है समाप्ति। 7 ओवर के बाद 3.86 की औसत से स्कोर बनता है सिर्फ और सिर्फ 27 रन 7 विकेट के नुकसान पर। 27 रन 7 विकेट्स। अब गेंदबाजी करने आएंगे लेफ्ट आर्मर। इस टीम के सोहेल तनवीर को कॉपी करते हुए अपने अनोखे एक्शन के साथ चिरंजीवी। जर्सी नंबर 5 चिरंजीवी। एक सुपरस्टार साउथ के थे चिरंजीवी, एक सुपरस्टार है एम डॉक्स के चिरंजीवी। अगली गेंद की ओर बढ़ते हुए, एक रन लेना जरूरी है और एक रन लिया भी है, ये समझदारी भरा क्रिकेट। आबा चौधरी, इन्होंने भले ही 8 गेंदों में 4 रन बनाए हो, पर अच्छी बात यह है कि वो रुक के खेल रहे हैं, वो आलोक का साथ दे रहे हैं और इसी साथ के चलते अब तक ये स्कोर 28 रनों पे पहुंच चुका है। जब टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर पूरी तरीके से कोलैप्स हुआ था, तब आबा चौधरी ने अपना जिम्मा संभाला। इस बार खेला है डीप मिड विकेट की दिशा में, गेंद जाती हुई, देखते हैं कितने रन यहाँ पे मिलते हैं। पहला रन लेने के बाद एक ही रन से संतुष्ट रहना होगा, दूसरा रन लेना चाहते थे आबा पर आउट। आबा चौधरी यानी कुणाल आबा चौधरी अंपायर है हमारे, आउट होकर पवेलियन का रास्ता नापते हुए। और ऋषि के द्वारा किया गया एक अच्छा थ्रो। और यहां पे अच्छी बात यह है कि आलोक अभी भी क्रीज पर उपलब्ध है, पर बुरी बात यह है कि आलोक नॉन स्ट्राइकर एंड पे है, तो अगली गेंद पे यहां पे सिंगल लेना जरूरी। और आलोक भी कहते होंगे या तो बड़े हिट्स लगाओ या फिर सिंगल लेके मुझे स्ट्राइक पर लाओ, ये उपदेश जरूर आलोक ने दिया होगा। नए बल्लेबाज यहां पे आते हुए रमेश राठौड़, 28 रन स्कोर कार्ड पर यहां पे, और यहां पे डायरेक्ट हिट लगती तो आउट होने का चांस था, पर एक एक्स्ट्रा रन यहां पे जरूर मिलेगा। किया हुआ ये खराब थ्रो कीपर के चलते एक रन यहां पे जरूर मिलेगा। कीपर के दस्तानों से गेंद टकरा के जाती हुई एक रन यहां पे, तो इस एक रन के साथ 30 रन होते हैं। 3 गेंदें होती है, अभी आलोक के पास 3 गेंदें बाकी। क्या इन 3 गेंदों में हमें कम से कम 10 रन देखने मिलेंगे? नेक्स्ट बॉल चिरंजीवी टू आलोक। हवा में गेंद, शॉर्ट लेग का खिलाड़ी आते हुए, प्रयास तो अच्छा था, इस प्रयास के मैं पूरे 100 में से 100 अंक जरूर दूंगा, पर अगर कैच भी पूरा होता तो ये कैच ऑफ द मैच जरूर होता। काफी भाग के आए खिलाड़ी, काफी अच्छा प्रयास जरूर किया था। चलो बढ़ते हैं अगली गेंद की ओर। 4 गेंदें हो चुकी है, रमेश राठौड़ है स्ट्राइक पे, नए बल्लेबाज है, हिट लगाने की जरूरत, हिट लगाने की कोशिश तो हो रही है पर आ नहीं रही है। काफी अच्छी गेंदबाज यहां पे हमें जरूर देखने मिल रही है। हवा में गेंद इस बार जाकर गिरेगी, फिर एक बार नो मैंस लैंड में। काफी अच्छी गेंदबाजी का नजारा हमें अब तक जरूर देखने मिला है। गेंदबाज इस मैच में डोमिनेट करते हुए, जिस अंदाज में अब तक इन्होंने गेंदबाजी की है, इन्होंने साफ दिखा दिया है कि वी आर हियर टू विन। इस बार बैट की एज लग के पिछली दिशा में जाती हुई ये गेंद, एक रन यहां पे जरूर मिलेगा। इसी के चलते 8 ओवर का ये खेल हो चुका है समाप्त। 8 ओवर के बाद महेश अन्ना कामटे टीम के हो चुके हैं 33 रन विथ लॉस ऑफ 8 विकेट। और यहां पे बॉलर्स ने जिस अंदाज में डोमिनेट किया है, खुद का वर्चस्व दिखाया है, दिखा दिया है उन्होंने अपना कमाल। जो शब्द कहे थे यहां पे अक्षय राठौड़ ने कि 40 रनों के अंदर रोकेंगे, उन्होंने रोक दिया है, ठोक दिया है बल्लेबाजों को। पर जो हमने एक सुना था आलोक सर से, यहां पे चेज करना आसान नहीं है। 70 रन यहां पे आ सकते हैं, कर सकते हैं, पर अपने उम्मीदों पर खरे नहीं उतरे हैं आलोक सर। पर अभी भी गेंदबाजी में अपना कमाल जरूर दिखा सकती है आलोक सर की ये टीम, महेश अन्ना कामटे टीम, क्योंकि खेलना जानती है, कमबैक करना जानती है।
So best of luck for the next inning, both of the teams. Thank you. 34 runs to win. नीलकंठ सर, टॉस घ्यायचा आहे तर इन बिटवीन आत्ताच घेऊया नेक्स्ट टीमचा. दोन्ही टीम कोणत्या आहेत पुढच्या? अंपायर मॅच स्टार्ट करून घ्या सर. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. ओके. चॅम्पियन संघाचे कर्णधार आले. एमडॉक्स संघ, एमडॉक्स टीम, एमडॉक्स संघाचे कर्णधार, मी तुम्हाला विनंती करतो की आपण टॉस स्टँड मध्ये यायचं आहे, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. थँक्यू. चालू सामना आता
किती करायचं आहे? हो किती करायचं आहे? तर चला जाऊया सामन्याकडे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आहे, त्यामध्ये चालू सामना आहे तो MK विरुद्ध एमडॉग्स. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांकडे नामवंत खेळाडू आहेत, परंतु आज कॉर्पोरेट संघातर्फे खेळतात. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी, कशा प्रकारचं दिलेलं आव्हान पार करतोय तो स्वतः संघ नायक अक्षय. स्ट्रायकर फलंदाज, नॉन स्ट्रायकर फलंदाज तो ऋषिकेश. तो सुद्धा एक चांगला. अक्षयचा बेस्ट परफॉर्मन्स बघितलं तर 12 चेंडू 27 धावा. नामवंत गोलंदाज तो विशाल. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स बघितलं तर 2 षटक 5 विकेट. व्हिडिओग्राफी घ्यायची आहे सर इथे. व्हिडिओग्राफी घ्यायची आहे इथे टॉस बॉक्सची प्लीज. दोन मिनिटं थांबा सर, 2 मिनिटं थांबा कॅमेऱ्यातून. तर जेव्हा पहिलं षटक घेऊन येतो एक नामवंत गोलंदाज विशाल. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स बघितलं तर 2 षटक 5 विकेट 3 धावा. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आज छोटस आव्हान आहे, त्याला ते पूर्णतः रोखायचे. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोल केला. स्लोवर चेंडू लेटकट फटका मारला गेला. थर्ड मॅनच्या दिशेला अक्षय यानं वैयक्तिक 1 या धावसंख्येनं खातं खोललं. संघाची धावसंख्या झाली ती 1 रन. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती जास्त भर देईल असं वाटतंय. अक्षय एक नामवंत अनुभवी खेळाडू आहे, त्यामुळे तो संघाचा एक सर्वोत्तम कर्णधार म्हणून ओळखला जातो. थैंक यू राज सर. ओके सो हियर वी गो. हमारे साथ मौजूद टीम. First team is champion, and at the other end we have M-Dogs with us. So Mr. Neelkant will spin the toss coin. Who's gonna call? Okay, M-Dogs is gonna call. Heads is the call, and it's tails. So champions, so Mr. Sachin, you have won the toss. Sir, आपने टॉस जीता है. पहले हम लोग बैटिंग करेंगे पहले. We'll bat first. any specific reason to bat first? इंग्लिशमध्ये बोलू ना. हां, मागच्या मॅचला आम्ही फिल्डिंग घेतली होती ॲक्च्युली. स्कोअर पण कमी झाला होता समोरच्या टीमचा, पण शर्मनाक अशी आम्हाला हार पत्करावी लागली. पण त्याच्यासाठी मग जे काय कॉम्पन्सेशन आहे ते या मॅचला आम्ही ट्राय करू. थँक्यू. Okay, very all the best sir. जो डिसीजन तुम्ही घेतलेला आहे सचिन सर. Okay, M-Dogs team, right now you're dominating in this match. काफी अच्छा प्रदर्शन आपने यहाँ पे जरूर दिखाया है. तो इस बार क्या मतलब फैसला अगर आप टॉस जीतते तो करते? फॉर श्योर हम टॉस जीते तो बॉलिंग ही कर रहे थे. वी बैक ओवर बॉलिंग एंड बैटिंग में भी काफी स्ट्रेंथ है, बट या वी वुड हैव बोल्ड फर्स्ट. And what you'd like to say about your captain Akshay Bhegde? Few words about him. Yeah, he is very good captain. I'm representing him right now here, and I'll like if he will finish the game for us. सचिन सर, तुम्ही यू आर गोइंग टू बॅट फर्स्ट राईट. सो तुम्हाला काय वाटतं, तुम्ही समोरच्या टीमला किती धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न करताय? लुकिंग ॲट द ग्राउंड कंडिशन्स अँड पिच, 80 जे टार्गेट आहे ते सफिशियंट आहे असं मला वाटतंय. बिकॉज आमची बॉलिंग पण चांगली आहे. पहिल्या मॅचला आम्ही 60 रन्सवरती थांबवलं होतं समोरच्या टीमला. सो 80+ इज आय थिंक अ सेफ स्कोर. And what do you think while bowling first? तो कितने रन पर आप रुकाना चाहोगे चैंपियंस टीम को? आई थिंक ये गेम चालू होने से पहले हमारे कैप्टन ने बोला था वी वुड स्टॉप देम बिलो 40, एंड आई थिंक देयर वी अचीव दैट टारगेट. I will follow my captain. I'll repeat my same words. We'll target to keep them below 40. Okay, so all the best both of the team, champions and M-Dogs, and Mr. Neelkant with us. Thank you, Mr. Neelkant, sir. Thank you for being with us, both the captains. धन्यवाद. एका प्रतिम मारलेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला फटका, 1 बाउन्स 4 रन. ऋषिकेशचे फटकेबाजी बघितलं तर एक अतिशय दर्जेदार तंत्रशुद्ध फटकेचे, क्रिकेटला शोभेल अशी फटकेबाजी चाललेली. पहिल्या षटकाचा त्यानं घेतलेला खरपूस समाचार. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती पूर्णतः 19 धावसंख्या. एक मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभी केली. तसं म्हटलं तर अक्षय आणि ऋषिकेश या दोघांकडे खूप मोठा अनुभव, लेदर बॉल, टेनिस बॉल, सॉफ्ट बॉल, टेनिस, कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळण्याची क्षमता त्यांच्याकडे, आणि तो मोठा असलेला अनुभव. 30 यार्ड सर्कल म्हणजे की पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे खेळायचं, त्यामध्ये कशा प्रकारची विस्फोटक आक्रमक खेळी केली पाहिजे, या दोघांना खूप मोठा असलेला अनुभव. त्याच्या अनुभवाच्या जीवावरती मारलेलं पहिल्या षटकात 19 धावांचं एक मोठं
तर बघूया पुढचा चेंडू, 1 बाउन्स, 4 रन. गुरु हा सुद्धा एक नामवंत गोलंदाज, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन होते, त्याच्या सुद्धा गोलंदाजीवरती केलेला एक मोठा प्रहार, 1 बाउन्स, चौकार. मग अक्षय स्ट्राईकला जाऊ किंवा ऋषी स्ट्राईकला जाऊ, कोणताही फलंदाज स्ट्राईक वरती गेला तर तो चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय, कारण दोघं आक्रमक आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे बॅक टू बॅक दुसरा चौकार, आणि या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झाली ती 27 धावसंख्या. विजयासाठी करायच्या त्या फक्त 7 धावा. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. तसं म्हटलं तर सामना पूर्णतः 8 षटकांचा, आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो. राज सर, काय वाटतं तुम्हाला की एवढा मोठा महेश अण्णा कामटे संघ आज फक्त 33 धावा करतोय, या सामन्याबद्दल आणि त्यांच्या फलंदाजीबद्दल काय बोलतात तुम्ही? तसं म्हटलं तर सकाळचं वातावरण होतं, आणि नाणेफेकीवरती पूर्णतः संघाचा विजय हा अवलंबून असतो. तुम्ही वर्षभर जरी सराव करत असेल तरी तुमचा किती जरी मोठा बलाढ्य संघ असेल तर, परंतु दवच्या प्रमाणामध्ये, जेणेकरून पिचवरती किंवा आउटसाईडला जर दव पडला असेल आणि तिथं जर तुम्ही नाणेफेकीचा कौल जर पराभूत झाला असाल तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायचं म्हटलं तर फार अवघड होऊन जातो, आणि त्याचाच फटका महेश अण्णा कामटे 11 या संघाला बसला. आणि प्रथम फलंदाजी करत असताना समोरचा डी-रॉक्स एक नामवंत असणारा संघ, त्यांच्याकडे असणारी दर्जेदार गोलंदाजी, आणि त्या गोलंदाजीवरती त्यांना पूर्णतः रोखलं गेलं कमी धावसंख्येवरती. आणि या स्पर्धेतील लोएस्ट धावसंख्या म्हटलं तर ती पुनरागमन करू शकते असा असणारा संघ आहे. आणि दव पडल्यानंतरच्या वातावरणामध्ये आणि पूर्ण उन्हाच्या प्रकाशामध्ये गोलंदाजी करायची म्हटलं तर फार मोठा फरक असतो, आणि त्याचा फटका त्या संघाला भेटला, त्यामुळे धावसंख्या फार कमी आहे. आणि आलोक सरांबद्दल बोलायचं झालं, एक चांगले कर्णधार आहेत आपल्या संघाचे, त्यांना कमबॅक करणं नक्कीच जमतं. भले ही एक मॅच निसटली असेल, पुढील मॅच मध्ये यांचं वादळ कोणत्या पद्धतीने पेटणार आहे? शेवटी त्यांच्याकडे असणारा अनुभव हा खूप महत्वाचा आहे, कारण 1-2 खेळाडू त्यांचे आले नाहीत, त्यामुळं त्यांना पूर्णतः आलेल्या टायमिंग वरती सामना खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु आता 1-2 प्लेयर आल्यानंतर त्यांचा संघ पूर्णतः पॅकेज होईल, म्हणजे पूर्ण बलाढ्य होऊ शकतो. परंतु 1-2 खेळाडूंवरती क्रिकेट नसून पूर्णतः 11 खेळाडूंचा संघ असतो, त्यामध्ये आलोक सरांकडे खूप मोठा अनुभव आहे. बघूया पुढच्या मॅच मध्ये सुद्धा ते कशा प्रकारचे पुनरागमन करतात. इस बार खेला है रिवर्स स्वीप, पर देखते हैं यहाँ पे कितने रन मिलेंगे. स्विच शीट जरूर लगाया था पर 1 रन यहाँ पे जरूर मिलते, तो इस 1 रन के साथ स्ट्राइक भी चेंज होते हुए अब अक्षय भेगड़े, जैसा नाम वैसा काम, जितना इनके बल्लेबाजी के बारे में हमने सुना था उसी अंदाज में यहाँ पे अपनी बल्लेबाजी दिखाते हुए अक्षय भेगड़े, टीम के कप्तान, अगली गेंद यहाँ पे फेस करने के लिए रेडी. हो, पहिला चेंडू टाकला की प्रतिम फटका मिळू गेला, दिशेला मारलेला, चांगलं क्षेत्र केलं, रनआउटचा चान्स, परंतु थोडासा लेट फेकला गेला. 1 रन काय वाचू शकला नाही, 1 रन काढू शकला नाही. षटकाची समाप्ती 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 29 धावसंख्या. And very brilliant piece of bowling, brilliant piece of batting by Akshay Bhegde and his team. Amdocs. Bowler's name, please. Bowler's name. रमेश. एक एड देखी थी फिलहाल के लिए, खो गया था रमेश और सुरेश की, और वो एड यहाँ पे 5 स्टार की हमें याद आती हुई. क्या खोए हुए विकेट्स यहाँ पे मिलेंगे? अगली गेंद, यहाँ पे क्या कमाल का शॉट खेला है, धमाल मचा दिया है, गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए, और इसी के चलते इस मैच को जीत लिया है एमडॉक्स टीम ने. विनिंग शॉट यहाँ पे आते हुए अक्षय भेगड़े के बल्ले से, और विनिंग शॉट आते हुए आलोक राजपूत के बल्ले से. कमाल का ये शॉट खेला, इसी के साथ मचा दिया है धमाल. अपने डगआउट में ये टीम लगभग 2.2 ओवर्स में तो इस मैच को यहां पे जीता है एमडॉक्स टीम ने 9 विकेट से. और ये भी बताना जरूरी कि 4 ओवर और 5 गेंदे यानी 29 गेंदों से